अशोक चव्हाण यांची लेक विधानसभा लढवण्याची शक्यता आहे। श्रीजया चव्हाण या विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर येते आहे। भोकर मतदारसंघासाठी श्रीजया या इच्छुक आहेत, तर अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याने भोकरची जागा रिक्त झाली आहे आणि इथली विधानसभा सीट श्रीजया चव्हाण या लढण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर येते आहे। तर त्यांनी तशी इच्छा बोलून दाखवल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे। त्यामुळे आता भोकर मतदारसंघासाठी श्रीजया चव्हाण यांची विधानसभा लढवण्याची इच्छा पूर्ण होणार का ते बघावं लागेल। लोकांची जर इच्छा असेल, साहेबांची जर इच्छा असेल तर मग लोकांची जर इच्छा असेल, साहेबांची जर इच्छा असेल तर मग लोकांची जर इच्छा असेल, साहेबांची जर इच्छा असेल तर मग तर श्रीजया चव्हाण यांचा हा बाईट आपण ऐकलेला आहे। लोकांची इच्छा असेल, साहेबांची इच्छा असेल तर आपण निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचं श्रीजया चव्हाण या म्हणताना दिसतायत। श्रीजया या अशोक चव्हाण यांची लेक आहेत आणि त्याचबरोबर आता अशोक चव्हाणांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय। भोकर इथून त्यांनी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढलेली होती, जिंकलेली होती, पण आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर तिकडची जागा आता रिक्त झाली आहे आणि हीच याच जागेवर आपण निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचं श्रीजया चव्हाण म्हणताना दिसतायत। त्यामुळे श्रीजया चव्हाण यांना इथं निवडणूक लढण्याची संधी मिळणार का ते बघावं लागेल। तर लोकांची इच्छा असेल आणि जर साहेबांची इच्छा असेल तर आपण निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचं श्रीजया चव्हाण म्हणतायत। त्यामुळे श्रीजया चव्हाण या आता सक्रिय राजकारणामध्ये सक्रिय होताना दिसणार असल्याचं कळतंय। दरम्यान काँग्रेस नेते नामदेव ऐनवाड हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। ऐनवाड सर, भोकरच्या विधानसभेसाठी श्रीजया चव्हाण, अशोक चव्हाणचे नुकतंच ज्यांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय आणि भाजपमध्ये एंट्री केली आहे, त्यांची लेक म्हणते मला इथे निवडणूक लढवायला आवडेल विधानसभेची, तुमची काय प्रतिक्रिया? आता विषय असा आहे की श्रीजया चव्हाण हे बीजेपी मध्ये गेलेले आहेत, त्यामुळं आजही आम्ही आज काँग्रेसमध्ये आहोत। अगर पक्षाने संधी दिली तर 2024 ची विधानसभा मी निश्चित लढवेन। म्हणजे तुम्ही इच्छुक आहात असं तुम्ही म्हणताय? जर श्रीजया तिथे अशोक चव्हाण यांची ताकद मोठी आहे असं म्हटलं जातं आणि त्यांची लेक या मैदानात उतरणार असतील तर ऑब्व्हियसली अशोक चव्हाण हे पूर्ण ताकद पणाला लावतील आणि अशा स्थितीमध्ये तुम्हाला काय वाटतं, तुमची दावेदारी ही किती मोठी असेल? नाही, निश्चित आम्ही बघा, आम्ही 2019 ची ताकदीनिश विधानसभा लढलेली आहे आणि 2024 सुद्धा निवडणूक लढू ना, पक्षाने उमेदवारी दिली तर निश्चित आम्ही लढू आणि फाईट देऊ आणि यावेळेस नक्की विजय सुद्धा होईल आमचा। ऐनवाड सर, पण भोकर असेल किंवा नांदेड असेल हा अशोक चव्हाणांचा गड मानला जातो आणि त्यामुळे काँग्रेसला एक मोठा फटका बसल्याचं सुद्धा जे जाणकार आहेत राजकारणाचे तेही बोलतात। अशामध्ये तुम्हाला विश्वास आहे की तुम्ही तिथून जिंकून येणार? हो, निश्चित निश्चित। माझं जे कार्य आहे 5 वर्षामधलं, 5 वर्षामध्ये मतदारसंघात मी काम करतोय आणि निश्चितपणे मतदार भोकर मतदारसंघातले माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या पाठीशी उभं टाकतील, मला आशीर्वाद देतील। ऐनवाड सर, मग आता ग्राउंड रियालिटी काय आहे? कारण तुम्ही काँग्रेसमध्येच आहात आणि तिथे काम करताय, तुम्ही म्हणताय की 5 वर्षापासून तुम्ही काम करताय, पण लोकांना माहिती आहे की भोकर किंवा नांदेड हा अशोक चव्हाणांचा गड आहे, लोक त्यांना तिथे मानत असतात आणि अशा स्थितीमध्ये जेव्हा अशोक चव्हाणांनी आता भाजपमध्ये एंट्री केलेली आहे, यावेळी त्यांची लेक तिथं जर मैदानामध्ये उतरणार असेल तर तुमची रणनीती नेमकी काय असेल आणि ग्राउंडवरची स्थिती सध्याची काय? नाही, विषय असा आहे की चव्हाण साहेब हे बीजेपी मध्ये गेलेले आहेत, त्यामुळं लोकांमध्ये खूप प्रचंड नाराजगी आहे आणि मागासवर्गीय जो ओळख, चव्हाण साहेबांची ओळख ही मागासवर्गीय नेता म्हणून आहे जिल्ह्यामध्ये आणि ज्या बीजेपीचा अजेंडा आहे तो मागासवर्गीयाचा कधीच राहिलेला नाहीये। त्यामुळे हा मतदारसंघातला मतदार हा खूप नाराज आहे आज। त्यामुळे निश्चित माझ्यासारख्या लहानशा कार्यकर्त्याला, मागासवर्गीय काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मतदार नक्की विजयी करतील आणि मतदारसंघातला मतदार हा प्रचंड नाराज सुद्धा आहे सध्या, ही परिस्थिती निर्माण झाली आहे। ऐनवाड सर, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे। दरम्यान धन्यवाद, तुम्ही लोकशाही मराठीशी बोललात त्याबद्दल। तर हे होते नामदेव ऐनवाड, काँग्रेसचे नेते, आणि त्यांनी स्वतः त्या ठिकाणी श्रीजया जर मैदानात उतरणार असतील किंवा इतर कोणीही भाजपकडून मैदानात उतरणार असेल तर त्यांना टक्कर देण्यासाठी आपण तयार असल्याचं सांगितलंय।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.